आजचा जो टॉपिक आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आपल्याकडं किती पैसे झाले म्हणजे आपण रिटायरमेंट होऊ शकतो. म्हणजे किती पैशांचा असा साठा झाला आपल्याकडं भरपूर, की आपण रिटायरमेंट आयुष्यात घेऊ शकतो. पैसे आता आता हे म्हणजे ज्याच्या त्याच्या अपेक्षा किती आहेत, हे प्रत्येकाच्या आशा, अपेक्षा ह्या अपेक्षावर आहे. तुमचे जर दर महिन्याचे खर्च भरपूर असतील, तर तुम्हाला रिटायरमेंटसाठी पैसा खूप लागेल. पण तुमचे खर्च लिमिटेड खर्च असतील, तर खूप कमीमध्ये सुद्धा तुमचं रिटायरमेंट होईल. ज्या व्यक्तीच्या काही म्हणजे आवडीनिवडी खूप असतात. आता काही जणांना खूप फिरायला जाणे, इकडं अशा ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात. तुमच्या खर्चावर तुमचा खर्च महिन्याला भरपूर असेल तर तुम्हाला खूप लागतील आणि जर कमी असेल तर कमी लागतील तुम्हाला. आता 2 प्रकारे माणसांना रिटायर व्हायचं आहे. आजच्या परिस्थितीमध्ये माणसांना 2 प्रकारे रिटायरमेंट घ्यायचं आहे. नंबर 1 मी एक स्पष्टच सांगतो. नंबर 1 त्याला नोकरीपासून सुटका पाहिजे. आता हे तुम्हाला ऐकल्यावर थोडंसं वेगळं वाटेल, पण ही सद्य परिस्थिती आहे. त्याला नोकरीपासून सुटका पाहिजे आणि 40 किंवा 50 वर्षापर्यंत त्याला अगोदरच रिटायरमेंट पाहिजे आणि त्यानंतर त्याला असं काम करायचं आहे की त्याच्यात फ्रीडम त्याला मिळू शकतं. म्हणजे 2 प्रकारची रिटायरमेंट लोकांना आता पाहिजेत, की एकाला नोकरीपासून सुटका पाहिजे आणि ती भेटल्याच्या नंतर त्याला काहीतरी वेगळं करायचं आहे. खरी परिस्थिती आहे. आणि दुसरं, त्याला नोकरीपासून सुटका नाही पाहिजे, त्याला रिटायरमेंट व्हायचं आहे वयाच्या 50, 55 किंवा 60 वयात आणि नंतर त्याला कामच नाही करायचं आहे. म्हणजे रिटायरमेंट त्याला व्हायचं आहे, पण नंतर काम नाही केलं तरी त्याच्याकडे पैसे आले पाहिजेत आणि त्याच्यात त्याचा घरातला खर्च भागू शकतो. असे 2 प्रकार आहेत. आता ज्याला कमी वयात रिटायरमेंट व्हायचे म्हणजे ज्याला नोकरी न करता अजून काहीतरी भविष्यात पुढं काहीतरी वेगळं करायचं आहे, फ्रीडमसाठी वेगळं करायचं आहे, त्या व्यक्तीकडे रिटायरमेंटचे पैसे कमी असले तरी त्याचा उदरनिर्वाह बरोबर होऊ शकतो. कारण का, तो व्यक्ती मला माहिती आहे की तो आयुष्यभर काम करेल, शेवटपर्यंत काम करणार. कारण ज्या व्यक्तीला स्वतःच्या कामाची आवड असते ना, ज्याला स्वतःचं काम खूप आवडतं, रोज काम करायला आवडतं, त्या व्यक्तीला लेट जरी रिटायरमेंट मिळालं तरी त्याला काहीच फरक पडत नाही. तो कामामधून सुद्धा पैसे जमा करू शकतो. तर त्याला अर्ली रिटायरमेंट लवकर रिटायरमेंट ह्यासाठी हवी असते, कारण त्याला एक फ्रीडम हवा असतो. तर असे 2 प्रकारचे आहेत. आता तुम्हाला रिटायरमेंट का हवंय आणि तुम्हाला किती पैसे लागतात? आता समजा तुमचा मंथली जर 5,000च्या खर्चात घरातला खर्च भागत असेल आणि 5,000 तुम्हाला इकडं-तिकडं लागत असेल, तर तुम्हाला कमी लागतील भविष्यात रिटायरमेंटसाठी पैसे. पण तुमचा आवाढव्य खर्च असेल, खूप अपेक्षा असतील, तर तुम्हाला खूप लागतील पैसे रिटायरमेंटसाठी. तर अशा ह्या 2 प्रकार आहेत आणि तुम्ही म्हणाल, मला किती लागतील रिटायरमेंटचे पैसे? तर मला खूप कमी लागतील. का? कारण आम्ही तळागाळातनं तळागाळातनं खूप गरीब अवस्थेतून वर आलेली माणसं आहोत. त्यामुळं आम्ही पहिले लहानपणी 5 रुपयाचा वडापाव भेटला तरी खूप खुश असायचो. त्यामुळं आमची मेंटॅलिटी अशी वेगळी आहे. हे बघा, तुमचा रिटायरमेंटचा प्लॅनिंग दुसऱ्याचा रिटायरमेंटच्या प्लॅनिंगशी बघून अजिबात करू नका. श्रीमंत माणूस जर करोड रुपयांचा रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग करतोय, तर तुम्ही त्याचं बघून करू नका. कारण तुमचे विचार, तुम्हाला लागणारा खर्च, तुमचं जीवन, तुमच्या सुखसुविधा ह्या वेगळ्या आहे. तुलना कुणी कुणाशी करू नये. आता तुमचा जर कमी खर्चात होत असेल, तुमचा होऊ शकतो. आता माझं म्हटलं तर आम्हाला खर्च कमी लागतो, कारण मी अगोदरच खर्च माझे कमी ठेवलेले आहेत. त्यामुळं रिटायरमेंट मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं तर रिटायरमेंटसाठी 10-15 लाख जरी, , 15 लाख जरी असले, तरी डोक्यावरून गेले आमच्या,
आता का डोक्यावरून गेले तुम्हाला वाटेल, 10-15 लाखात तू कसा काय रिटायरमेंट घेऊ शकतो, एवढे कसे पुरतील आजकालच्या महागाईत. हे बघा, ज्या माणसाचे विचार पक्के असतात ना, त्याला महागाई येऊ दे किंवा काही येऊ दे, किती जगात काही भुलवणाऱ्या गोष्टी होते, तो त्याचा खर्च बरोबर ठेवतो. तर आता परिस्थितीनुसार आहे, तुम्हाला तुमच्या परिस्थितीनुसारच तुम्हाला रिटायरमेंटचा पैसा किती लागतो हा ठरवावा लागेल. म्हणजे समजा तुम्हाला महिन्याला खर्च 5,000चा भागतोय, तर भविष्यात तुम्ही असा समजा तुम्हाला 50 वर्षानंतर कामच करायचं असेल पुढचे 30-40 वर्ष, तर 30-40 वर्ष महिन्याचे 5,000, असे 30-40 वर्षापर्यंत तुम्हाला 5,000 हजार किती लागतात हे सोपं तुम्ही कॅल्क्युलेटवर केला तरी तुम्हाला त्याचा गणित कळेल. पहिलं तुम्ही ठरवा की तुम्हाला स्वतःला किती हवेत, तुमची परिस्थिती काय. कारण मी जर इथं आता आकडे सांगितले तर ते चुकीचे ठरतील, कारण ज्याची त्याची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे जो तो बरोबर ठरू शकतो की मला रिटायरमेंटमध्ये किती पैसे लागतील. आणि रिटायरमेंट घेणं म्हणजे असे नाही नंतर कामच नाही करायचं. मी भरपूर वेळा सांगितलंय, रिटायरमेंट आता आम्हाला लवकर रिटायरमेंट घ्यायचा याचा अर्थ असा आहे की काहीतरी वेगळं करायचं अजून, त्यामुळं हवंय. आणि मेंटॅलिटी अशी ठेवावं की कायम शेवटपर्यंत मरेपर्यंत काम करतच राहावं माणसाने. त्यामुळं काय होतं, माणसाची व्हॅल्यू कमी नाही होत. जी माणसं काम नाही करत ना, त्यांची व्हॅल्यू नाही आजकालच्या ह्याच्यात जगात. काही ना म्हणजे काम म्हणजे नुसता नोकऱ्याच नाही किंवा दुसरं काहीतरी कुठलाही काम किंवा कुठलंही चांगलं कार्य, समाजकार्य किंवा काहीतरी चांगलं करत राहणे याला महत्त्व आहे. आता मी तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल सांगतो. माझ्या आईचे आजोबा, त्यांच्या पायाला लागलं होतं. त्यांच्या पायाला त्यांच्या लागल्यामुळे ते नंगडत होते. नंतर पाय त्यांचा ठीकच नाही झाला तरी त्याच्यावरती नांगर धरायचे, शेतीचे काम नांगर धरायचे, नंगड्या पायावरच नांगर धरायचे. एवढी मजबूत होती त्यांची विचारसरणी. त्याच्यावर नांगर धरायचे. नंतर गुडघे दुखायला लागले त्यांचे, चालवत नव्हतं त्यांना. तरी ते घरातला कचरा वगैरे सगळा बसून काढायचे. का? घरातल्या माणसाला लोड नको. जेव्हा आपण घरात असून सुद्धा काही ना काहीतरी घरातल्या माणसाला मदत करत असतो ना, तेव्हा आपली व्हॅल्यू लेवलमध्ये राहते. जर आपण काहीच काम नसलं ना, तर तुम्हाला एक दिवस घरातली माणसं सुद्धा नावं ठेवतील. त्यामुळं मला असं खूप शिकायला भेटलं माझ्या त्या आजोबांकडून की शेवटच्या सणापर्यंत म्हणजे ढोपरं त्यांना चालवत नव्हतं तरी बसून सरकत पुढं कचरा काढायचे, ते झाडूने. तर शेवटपर्यंत काम करत राहणं ह्याला खूप महत्त्वाचं आहे. रिटायरमेंट का घ्यायचे, जसं मी तुम्हाला सांगितलं 2 प्रकारे. एक, ज्याला काहीतरी आयुष्यात नवीन करायचं आहे तो नोकरीपासून थोडंसं मोकळं होईल आणि ते फ्रीडम स्टार्ट करेल. म्हणजे ज्याला आयुष्यभर काम करायचं आहे तो कसं ना कसं तरी पैसे मिळवणार. तर किती पैसे तुम्हाला रिटायरमध्ये लागणार आहेत हे तुम्ही तुमच्या विचारानुसारच ठरवू शकता, तुमच्या अनुभवावर. आणि थोडेसे जरा खर्च कमी ठेवले तर तुम्हाला लवकर रिटायरमेंट मिळू शकतो. आणि भविष्यासाठी तुम्ही चांगलं नियोजन करू शकता. थोडेसे खर्च कमी करा, म्हणजे तुमचं भविष्यात रिटायरमेंटसाठी पैसे पण थोडेसे पैसे रिटायरमेंटसाठी जास्त ठेवले तर काय ते काय वाईट नाही आहे. थोडेसे पैसे जर तुम्ही दर महिन्याला साईडला ठेवले पैसे आणि ते थोडेसे जास्तच झाले तर चांगलंच आहे रिटायरमेंटसाठी. तर त्यामुळं किती पैसे लागणार हे ज्याचं त्यांनी स्वतः ठरवलं तर माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं उत्तर मिळेल. तर काही क्वेरीज असतील कॉमेंटमध्ये मेन्शन करा. थँक्यू.